नमस्कार, APS ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आता मी आहे खरेदी विक्री पेट्रोल पंपावरती आणि आता मधूनच मी व्लॉग चालू करतो आहे. मधून म्हणण्यापेक्षा घरून मी निघालो आहे आणि आता डिझेल भरायला थांबलेलो आहे गाडीमध्ये डिझेल भरणार आहे आणि पुढे निघणार आहे. आज थंबनेलवरून तुम्हाला कळलं असणारच की आम्ही निघालो आहे आज वेणेश्वर गणपतीपुळे पण करणार आहे. आणि मी आज एकटा नाही आहे, आज विथ फॅमिली निघालेलो आहे आणि पार्टनर माझा सागर पण आहे. सागरची पण गाडी आहे, तो अजून यायला लागला आहे, येईल तो आता थोड्या वेळातच. आणि परत आम्ही इथून पुढे निघणार आहे डिझेल भरून झाल्यानंतर. सागर पण आलेला आहे जस्ट आता. हाय, ए जरा लवकर निघता येत नाही तुम्हाला? लवकर निघता येत नाही, जरा लवकर उठायला येत नाही. पोहोचलोय, पाटणमध्ये पोहोचलो सध्या. शेंगदाणे घ्यायला थांबलेलो होतो, पण काय शेंगदाणे अवेलेबल नाही आहे. काय करायचं, पुढे वडापाव जाऊन घेऊया. नाश्ता आता वडापाव खाय. नाश्ता कुठला आता? जवळजवळ 12 वाजता आले, 12 वाजले असतील. रस्त्याची कामं अजून चालूच आहेत वाटतं. चांगला रस्ता म्हणजे परत आणखीन खोदला की काय माहीत नाही. बापरे, धूळ भरपूर उडते. कोणत्या साईडने जायचं? ओके ठीक आहे. आता आपण पाटण सोडून जरा पुढे निघालोय, कोयनेला आता निघालोय. कोयनेवरून बायपास घेऊन आपण कुंभारली घाटे मार्गे चिपळूण जाणार आहे. तिथून परत गुहागर रोडला लागून मग वेळेश्वरला जाणार आहे. मारे पूर्णच ऑफ रोडिंग दिसतंय. समोर धूळ बघ, समोर ट्रेक येताना अजिबात दिसत पण नाहीये. त्या बाजूला बघा तसे एकदम छान सगळे डोंगर वगैरे आहेत. शेतीची पण कामं चालू आहेत आणि या साईडला संपूर्ण डोंगर छान आहेत. आपल्याला पण डोंगर बघायला मिळणार आहेत, पण जरा पुढे गेल्यानंतर ऑफ रोडिंग चालू आहे सध्या. चांगला होता हा रस्ता, पण हा पण परत आणखीन काय केलंय काम काय कळत नाही. बापरे, इथे ॲक्च्युली व्ह्यू खूप छान आहे, पण या रस्त्यांच्या कामामुळे त्या व्ह्यूकडे बघायचं का कुठे बघायचं तेच काय कळत नाही. छान व्ह्यू आहे ह्या ठिकाणी. एका साईडला नदी आहे, आपल्या डाव्या बाजूला नदी आहे, कोयना नदी. दिंडी चालली आहे कसली तरी बहुतेक. काय ते देवस्थान आहे का काहीतरी कार्यक्रम आहे देवाचा बहुतेक. कुणाची पायवारी चालली, इंचगिरी संप्रदाय मंडळ. मला वाटलं काय पंढरीची वारी वगैरे आली काय. कोयना डॅमला जाणारा जो रस्ता आहे, कोयननगर जाणारा रस्ता आहे जो, त्याच्या बायपासने आम्ही आलेलो आहे आता कुंभारली घाटाच्या दिशेने. आणि बायपासला या ठिकाणी आम्हाला एक स्ट्रॉबेरीचा फार्म दिसलेला आहे आणि त्यांनी जस्ट आता इथे स्ट्रॉबेरी काढून पण ठेवलेली आहे. हे बघा, स्ट्रॉबेरी काढून ठेवलेली आहे. त्यांचं पॅकिंग चालू आहे. पॅकिंगमधले देत होते आम्हाला, पण आम्ही नको म्हटलं. आम्हाला जर फार्ममधून तोडून जर स्वतःच्या हाताने जर आम्हाला घेता येत असेल तर चालेल का, तर त्यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे. बॉक्स त्यांनी एम्प्टी बॉक्स घेतलेले आहेत. थँक्यू. आणि आम्ही त्या फार्ममध्ये जाऊन स्वतःच्या हाताने जरा ते एक्सपिरियन्स करणार आहे स्ट्रॉबेरी तोडण्याचा. छान आहे स्ट्रॉबेरी, हे काय सुंदर स्ट्रॉबेरी आहेत. हे बघा स्ट्रॉबेरीची शेती. छान फार्म आहे, भरपूर मोठा फार्म आहे. महाबळेश्वरला जायची काही गरज नाही वाटत आहे. महाबळेश्वरला म्हटलं जायची काही गरज नाही. कोयनानगरमध्ये आपल्याला आता स्ट्रॉबेरी मिळायला लागलेली आहे. स्ट्रॉबेरीमध्ये त्यांनी आंतरपीक पण घेतलेलं आहे, हरभऱ्याचं घेतलेलं आहे. कुठे शेंगा? भुईमुगाचं तिथे एक लावलं होतं की एखादा असेल. मुलांना मजा येते का तुम्हाला? पूर्ण लागलं करा बरं का थोडा, नंतर ते आंबट जास्त लागणार. तर तुम्हाला स्ट्रॉबेरी वगैरे म्हणजे फार्ममध्ये जाऊन तोडून स्वतःच्या हाताने खायच्या असतील किंवा खरेदी करायची असेल तुम्ही इथे नक्की येऊ शकताय. छान ठिकाण आहे, एक नंबर ठिकाण आहे.
चला अशा तऱ्हेने स्ट्रॉबेरी वगैरे घेऊन झालेले आहेत. आता पुढच्या प्रवासाला निघूया. इथेच जवळजवळ 1:30 वाजला आणि आता इथून पुढे आता कोयना नगरचा कुंभारली घाट लागणार आहे. कुंभारली घाटातून परत मला वाटतं चिपळूणमध्ये गेल्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबणार आहे. आणि आता काहीच नाही. स्ट्रॉबेरी हे बघा स्ट्रॉबेरी. कुंभारली घाट आता सुरू झालेला आहे. जस्ट एक 2 मिनिटं झाले असतील. छान कुंभारली घाटात रस्ते तर अजूनपर्यंत छान आहेत आणि हिरवळ बघा तुम्ही. हिरवळ एवढी छान आहे काय विचारायला नको. मला वाटलं की सगळं इथे पण असं म्हणजे पूर्ण असं वाढणार का असेल पण नाही आहे. पुढे आपला दिशेनं वारीचा अपघात चालला. आता आपण आलेलो आहे घाट माथ्यावरती. फॉरेस्ट चेकपोस्ट आहे. ते कोण अवेलेबल नाही आहे. घरी जाऊन खेळा की. त्यांना कुठलं घर शूटिंग करतेस. सगळे बसले. अरे अरे पिल्लू पिल्लू पिल्लू. बापरे इथून उडूया का ड्रोन. चला अशा तऱ्हेने पोहोचलो आपण चिपळूणमध्ये. चिपळूणमध्ये आलेलो आहे. आणखीन हॉटेल अभिरुचीमध्ये आता जेवायला थांबलेलो आहे. काय सगळेजण व्हेजच खाणार आहे कारण की वेणेश्वरला पण जायचं आहे आणि देवाला जायचं असल्यामुळे सगळेजण बहुतेक नाही खरोखर सगळेजण व्हेजच खाणार आहेत. ह्या रस्त्याची कामं चालू असल्यामुळे नक्की रस्ता पण काय कळत नाही आहे. पूर्ण या ब्रिजचं वगैरे काम चालू झालेलं आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार की मी तुम्हाला वेणेश्वर जाताना दाखवलं होतं. तो ब्रिज जो पडलेला होता तो ॲक्च्युली बहादूर शेख नाका त्या साईडला गेलेला आहे. आणि आता आपण ठीक आहे जरा पुढे आलो आहे त्याच्यापासून. परत ह्या रस्त्याने असं रिटर्न जाऊन आणि असं सिटीमधून आपल्याला जायला लागणार आहे मधून गुहागर रोडला. आता आपण आलेलो आहे अभिरुची हॉटेलमध्ये जेवायला. पॅरेट बघा केवढा मोठा आहे. छान ठीक आहे छान आहे ॲम्बियन्स. तुला झेब्रा बघायचा होता ना. हे सागर वाक खाली वाक 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 वाक. हे बघ झेब्रा हा वाकल्यानंतर सोड तुला सेम टू सेम झेब्रा दिसणार आहे. जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आम्ही मागवलेलं आहे हैदराबादी पनीर ना. पनीर हैदराबादी आणि व्हेज हंडी आणि दाल तडका अजून यायला लागला आहे. रोटी तर आहे. चला अशा तऱ्हेने जेवण झालेलं आहे. आता निघालोय. किती वाजलेत. 4:45. अरे 4:45 वाजले इथेच. वेणेश्वरला आम्ही पोहोचलेलो आहे आणि आता जस्टच आम्ही MTDCचं जे रिसॉर्ट आहे वेणेश्वर MTDC त्या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी येऊन आम्ही MTDCमध्ये 2 कॉटेज घेतलेले आहेत. कॉटेजची टूर तुम्हाला मी नंतर देईन. आणि हा बघा ह्या ठिकाणी समोरच समुद्र आहे. सूर्यास्त होत आहे. छान नजारा एकदम सूर्यास्ताचा. हा समोर समुद्रकिनारा आहे वेणेश्वरचा. शांत वातावरण आहे आणि त्यात लाटांचा आवाज इथपर्यंत येतोय. खूप छान आहे एकदम. खूप छान नजारा एकदम. वर पार्किंग एरिया आहे MTDC रूममध्ये. या ठिकाणी चिल्ड्रन्स
प्ले एरिया पण आहे आणि ह्या ठिकाणी असे ह्या टाईपमध्ये कॉटेजेस आहेत. त्याप्रमाणे कॉटेज आहेत, खाली पण त्या ठिकाणी कॉटेजेस आहेत. आणि आम्ही ही कॉटेज घेतलेली आहे, कोकणी हाऊस. कोकणी हाऊस 103 नंबर. हा असा काही रूम आहे. इथे एक बेड आहे, तिथे वॉर्डरोब आहे, आरसा आहे. इथून बाहेर छोटीशी बाल्कनी आहे आणि बाल्कनीमधून मगाशी सांगितल्याप्रमाणे समोरच समुद्राचा पूर्ण नजारा आहे. तिथे जरा बैठक व्यवस्था पण आहे. अशी जी रूम आहे, आम्ही 4 जण आहे. 2 जण ह्या बेडवरती, आणखीन 2 जणांना इथे खाली ॲडजस्ट करून देतील, 2 बेड एक्स्ट्रा देतील. आणि हा बाथरूम आहे, छान आहे, नीट अँड क्लीन आहे. गिझरची पण सोय आहे. फ्रेश होऊन आम्ही बाहेर पडलो आणि संध्याकाळी 7 वाजून 1 मिनिट आलेले आहेत. म्हटलं जरा असं फिरून पण येऊया, मंदिरात पण जाऊन यायला लागलं, दर्शन पण घेऊया म्हणून आत्ता आलेलो आहे वेणेश्वराच्या मंदिराजवळ. हे बघा, हे वेणेश्वराचं मंदिर आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या ॲक्च्युअली दाखवलंच आहे. आता परत एकदा बघा, कोणी नाही आहे, थोडेसे असतील भाविक, जास्त कोण नाही आहेत, ठराविक जणच आहेत. सभा मंडप आहे, बघूया इथून बहुतेक शूटिंग करून द्यायचे नाहीत. अशा तऱ्हेने वेणेश्वराच्या मंदिरामध्ये आतमध्ये आम्ही आलेलो आहे. शूटिंग अलाउड आहे की नाही ॲक्च्युली मला माहीत नाही. फोटो काढण्यास अलाउड आहे दिलेलं ना. लांबून जरासं व्ह्यू घेऊया का. त्या आतमध्ये शंकराची पिंड आहे, महादेवाची पिंड आहे, पण मनाई असल्यामुळे तिथं काही शूटिंग मी करत नाही जास्त. वेणेश्वराचे दर्शन झालेलं आहे आत्ता आणि आत्ता बाहेर आलेलो आहे. बाहेर हे श्री कालभैरव मंदिर आहे, त्या ठिकाणी आलेलो आहे. श्रींची मूर्ती आहे इथे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. रात्रीचं जेवायला आलेलो, पण जेवण काय टेस्टला चांगलं नाही आहे, ठीक ठीकच आहे, म्हणजे नाहीच चांगलं आहे.